श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आता सगळीकडेच गुरुचरित्र सप्ताहाला सुरुवात झालेली आहे. दत्त जयंती आलेली आहे आणि त्यानिमित्त बऱ्याच ठिकाणी गुरुचरित्र पारायण हे करत आहेत. काही जण केंद्रात जाऊन करतात, तर बरेच लोक हे घरीही करत आहेत. तर गुरुचरित्र पारायण काळात बऱ्याचशा अशा गोष्टी घडत असतात की ज्यामुळं आपल्याला वाटत असतं की आपली ही सेवा दत्तगुरूंपर्यंत पोहोचते आहे की नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपण गुरुचरित्र पारायण करतोय म्हणजे आपण खरंच खूप भाग्यवान आहोत. कारण प्रत्येकालाच गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा बऱ्याच जणांना असते, पण खूप लोक असे आहेत की जी मनात असतानाही गुरुचरित्र करू शकत नाहीत. कारण जेव्हा हे दत्तगुरूंच्या आपल्या स्वामी महाराजांच्या मनात येतं ना, त्याच वेळी आपल्याकडून गुरुचरित्र हे घडत असतं. आणि ही गोष्ट ही तितकीच खरी आहे की आयुष्यात येऊन एकदा तरी गुरुचरित्र हे नक्की करावं. आपल्या आयुष्यातील वाईट गोष्टी ज्या आहेत, करणीबाधा, ज्या काही इडापिडा असतील, नजरदोष असतील किंवा निगेटिव्हिटी जी काही तुमच्यामध्ये असेल, तर तुम्हाला असं वाटत असेल की याच्यामुळं तुमच्या आयुष्यात खूप सारे प्रॉब्लेम येत आहेत, तर अशा वेळी श्री गुरुचरित्रांचं पारायण केल्यानंतर आपल्या आयुष्यातले बऱ्याचशा अडचणी ह्या दूर होत असतात. त्यामुळं दत्त जयंतीनिमित्त बऱ्याच ठिकाणी गुरुचरित्रांचं पारायण करणं हे चालू आहे. तर गुरुचरित्र हा 5वा वेद मानला गेलेला आहे. त्यामुळे गुरुचरित्र हे अत्यंत पवित्र आहे. जी काही निगेटिव्हिटी आपल्या घरात असते ना, तर ती निगेटिव्हिटी बाहेर घालवण्याचं काम हे दत्तगुरू करत असतात. आपण ज्यावेळी स्वामी महाराजांची सेवा करत असतो त्यावेळी ते आपल्याला आहे तसं ॲक्सेप्ट करून घेत असतात की हा आहे असा हा तुमचा भक्त, त्यांचा भक्त त्यांना चालत असतो. पण दत्तगुरू जे आहेत ना, तर ते तुमच्या मनातील जी काही निगेटिव्हिटी आहे, तुमचं अंतःकरण तुम्ही पूर्ण स्वच्छ आणि पवित्र करून घेण्याचं काम हे दत्तगुरू करत असतात. त्यामुळं दत्तगुरूंचं हे गुरुचरित्राचं पारायण करताना आपल्याला आळस येणं, जांभई येणं, भीती वाटणं किंवा झोप येणं अशा बऱ्याचशा गोष्टी घडत असतात. हे बघा, तुमच्याही बाबतीत असं नक्कीच घडत असेल. जर तुम्ही पहिल्यांदा गुरुचरित्र पारायण करत असाल ना, तर त्यावेळी 100% तुम्हाला आळस, जांभई ही येणारच. किंवा तुम्ही वाचायला बसलाय आणि तुम्हाला भीती वाटते, तुम्हाला झोपच येते, तुमचं मन कुठंतरी भरकटतंय, अचानक बाहेर कोणी काहीतरी म्हणतंय आणि तुमचं लक्ष तिकडं जातंय किंवा मनात वेगळे वेगळे घाणेरडे विचार येत आहेत, अशा गोष्टी घडत असतात. हे काय असतं, तर ही निगेटिव्हिटी असते जी तुमच्या आसपास असते. प्रत्येकाच्याच घरात काही ना काही प्रमाणात, थोड्या तरी प्रमाणात निगेटिव्ह शक्ती ही असतेच. त्यामुळं ती वाईट शक्ती जी आहे ना, तर ती आपल्याला गुरुचरित्र करू देत नाही. कारण आपण गुरुचरित्र वाचताना जे मंत्र स्तोत्र असतात किंवा जो वेदच मानला गेला आहे, त्याच्यामुळं त्या गोष्टींना किंवा त्या शक्तींना त्रास होत असतो. त्यामुळे ती लोकं आपल्याला हे पारायण करण्यापासून टाळत असतात, परावृत्त करत असतात की जांभई येणं, झोप येणं अशा बऱ्याचशा गोष्टी होत असतात. पण तुम्ही त्याच्याकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही. तुमचं फक्त एकच टार्गेट पाहिजे, मी आणि माझे स्वामी किंवा मी आणि माझे दत्तगुरू, हे फक्त डोक्यात ठेवायचं. मन इकडं तिकडं भरकटत असेल तर लक्ष द्यायचं नाही. आपण आणि आपलं लक्ष हे फक्त त्या ग्रंथात कॉन्सन्ट्रेट झालेलं हवं. कसं म्हणतात माहिती आहे का, की मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र. अशा पद्धतीनंच तुम्ही ज्या टायमिंगला गुरुचरित्र वाचताय ना, तर ते टायमिंग सेमच ठेवायचं शक्यतो. तुम्ही बघा, पहिल्या दिवशी तुम्ही खूप उत्साहानं उठता, लवकर उठायचं आहे, मी दररोज लवकर करणार वाचन, 1 दिवस लवकर उठता, 2 दिवस लवकर उठता, पण तिसऱ्या दिवशी असं होतं की तुम्हाला जागच येत नाही. हे काय असतं, तर हे अडथळे असतात. दत्तगुरू तुमचे खरोखर परीक्षा घेत असतात की तुम्ही पात्र आहात का. पण तुम्ही असं समजू नका की हे मलाच का होतंय. अरे तुमची परीक्षा दत्तगुरू घेत आहेत म्हणजे तुम्ही त्या पात्रतेचे आहात, म्हणजे तुम्ही किती भाग्यवान आहात याचा जरा विचार करा. खरं सांगायचं तर गुरुचरित्र हे कोणीही करू शकत नाही. बऱ्याच जणांच्या मनात येतं की मला गुरुचरित्र करायचं आहे, पण ते तिथंपर्यंत पोहोचू शकत नाहीत. कारण या गोष्टी आहेत ना, जेव्हा घडायच्या तेव्हाच घडतात. ज्यावेळी स्वामी महाराजांच्या दत्तगुरूंच्या मनात येईल ना तुमच्याकडून गुरुचरित्र करून घ्यायचं आहे, तर त्यावेळी ते कसेही करून घेतात. त्यामुळे तुम्ही या गोष्टीची काळजी करायची नाही की मी हे करते मग दत्तगुरू माझ्याबद्दल बाबतीत काय वाईट करतील का, माझ्याकडून हा नियम पाळायचा राहून गेला किंवा माझ्याकडून ही काही चूक झाली म्हणून माझ्या बाबतीत काय वाईट होईल का, असा अजिबात विचार करू नका. कारण तुमच्याकडून दत्तगुरू स्वतः हे पारायण करून घेत आहेत. त्यामुळे तुमच्याकडून काही थोड्याफार चुका झाल्या तर त्याही दत्तगुरू नक्कीच माफ करतील. त्याच्यासाठी आपण दररोज संध्याकाळी विष्णू सहस्त्रनाम हे वाचत असतो.
आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दत्तगुरू स्वतः संकेत देतात का, किंवा आपल्याला संकेतच मिळाला नाही कोणत्या गोष्टीचा, तर आपली पूजा ही दत्तगुरूंपर्यंत पोहोचते आहे का, या गोष्टींचा प्रत्येकालाच विचार मनात येत असतो आणि प्रत्येकालाच वाटत असतं की दत्तगुरूंनी आपल्याला काहीतरी संकेत द्यावा, म्हणजे आपली पूजा त्यांच्यापर्यंत पोहोचते की नाही हे आपल्याला नक्की कळेल. तर मी तुम्हाला सांगते की या 7 दिवसात एकदा तरी दत्तगुरू हे आपल्या घरात येत असतात. आपल्या घरात त्यांचं भ्रमण होत असतं. तुम्ही जी काही गुरुचरित्र वाचताय, जी काही त्यांची पूजा करताय, ते स्वतः दत्त महाराज ऐकत असतात. तुमची या काळात ते परीक्षा घेत असतात. पण तुम्ही कुणीही थांबवलं म्हणून किंवा कितीही अडचणी आल्या म्हणून हे गुरुचरित्रामध्ये अजिबात सोडायचं नाही. ते 100% पूर्ण करायचं. तुम्हाला काही अडचणी आल्या किंवा काहीतरी सुतक असेल, काही असेल, जे काही अचानक येणारे प्रॉब्लेम जर आले तर ते घरातील कोणाकडून तरी वाचून घ्या. नाहीतर बाहेरील, घरात जर तुम्हाला सुतक वगैरे असेल तर बाहेरील कुणाकडून तरी वाचून घ्या. पण गुरुचरित्र हे कधीही अर्धवट सोडायचं नाही. कितीही संकट आली, कितीही प्रॉब्लेम आले तरी गुरुचरित्र हे पूर्ण करायचं काम तुमचं आहे. करून घेणारे दत्तगुरू आहेत. आपण फक्त निमित्त असतो. हे सगळं काही ते करून घेत असतात. फक्त तुम्ही मनात वाईट विचार आणायचा नाही. आणि हो, आपण माणूस आहोत, आपल्या मनात वाईट विचार हे येणारच. कोणीही माणूस इतका पवित्र नाही आहे की आपण पारायण करतोय म्हणून आपण अजिबात एखाद्याबद्दल वाईट बोलायचं नाही. नाही असं होत. तर प्रत्येक माणसात काहीतरी अवगुण हे असतातच. आपण दुसऱ्यांबद्दल कधीतरी एखादा शब्द वाईट बोललेला असतो किंवा मनुष्य आहे म्हटल्यानंतर ह्या गोष्टी, ह्या चुका ह्या होतातच. त्याच्यासाठी दररोज संध्याकाळी विष्णू सहस्त्रनाम हे वाचायचं आणि आपल्या मनातील हीच घाण, हा मळ जो आहे तो साफ करण्यासाठीच दत्तगुरू आपल्याकडून गुरुचरित्र करून घेत आहेत. आणि हे गुरुचरित्र केल्यानंतर आपलं मन हे पूर्णपणे स्वच्छ होत असतं. आपल्यामधील जी निगेटिव्हिटी असते, आपल्यामधील जी घाण असते, आपल्या घरातील शेजारपाजारची जी निगेटिव्हिटी असते, हे सगळं साफ करून घेण्याचं काम हे दत्तगुरू करत असतात. त्यामुळे तुम्ही असं समजू नका की माझी पूजा दत्तगुरूंपर्यंत पोहोचते का, मला संकेत मिळालेला नाही आहे. नाही मिळाला ना, याचा अर्थ असा नाही की तुमची पूजाच दत्तगुरूपर्यंत पोहोचत नाही आहे. यावेळी नाही मिळाला, नेक्स्ट टाईम तरी नक्की भेटेल. आता मी माझा सत्य अनुभव सांगते की जो खरा आहे. कसं होतं माहिती आहे का, जर तुम्ही सुरुवातीला गुरुचरित्र पारायण करत असाल ना, तर त्यावेळी दत्तगुरू काही ना काहीतरी संकेत हे नक्की देतात. त्याच्यासाठीच असं म्हटलं जातं की गुरुचरित्र करताना नेहमी डाव्या कुशीवरती झोपायचं. तुम्ही काय करा, संध्याकाळी झोपताना दररोज डाव्या कुशीवरती झोपायचं. म्हणजे आपल्या स्वप्नात किंवा स्वप्नात येऊन दत्तगुरू काहीतरी सांगत असतात, काहीतरी दृष्टांत देत असतात. अशा गोष्टी बऱ्याच जणांच्या बाबतीत घडतात, जे माझ्या बाबतीतही घडलं होतं. माझा गुरुचरित्राचा 4थाच दिवस होता. पाठीमागच्या वेळी पारायण केलं तेव्हा, आत्ताचं नाही सांगत मी, मागच्या वेळेला जेव्हा पारायण मी केलं तेव्हा गुरुचरित्राचा 4था दिवस होता. आणि दुपारच्या टायमिंगमध्ये मी अशीच चटईवरती पडली होती आणि माझी अशीच दुपारच्या टायमिंगमध्ये झोप लागली. आणि त्या झोपेतच मला एक श्वान जवळ आलेलं दिसलं. त्याचा पाय, ते मी खूप घाबरले होते की खूप 4-5 श्वान अशी पळत आलेली होती आणि त्यांचं भांडण लागलेलं होतं, दंगा चाललेला होता आणि मी खूप घाबरलेले होते की मी याच्यात सापडली आहे. पण त्याच्यानंतर त्याच्यातलंच एक श्वान माझ्या जवळ येतं आणि ते त्याचा पाय माझ्या डोक्यावरती ठेवतं आणि तिथून निघून जातं. याचा अर्थ असा होता की श्वान हे दत्तगुरूंचं वाहन आहे. दत्तगुरूंच्या शेजारी आपण बघतो की 4 कुत्री ही नेहमी असतात आणि त्याच्यातल्याच एकानं मला आशीर्वाद देऊन गेलेला होता. आणि त्याच टायमिंगमध्ये त्याच्यानंतर मला असं वाटतंय की मी जिथं राहते तिथं काहीतरी निगेटिव्हिटी असेल किंवा काही असेल की जी मला गुरुचरित्र पारायण करू नको असं सांगत होती. मला असं दोन्ही बाजूंनी असं दाबलं गेलं होतं. मी ओरडत होते पण कुणाला ऐकायला येत नव्हतं. इतका भयानक अनुभव मला पाठीमागच्या गुरुचरित्र पारायणाच्या वेळी आलेला होता. आणि त्याच्यानंतर अक्षरशः मी ज्यावेळी जागी झाले होते तेव्हा माझं अंग जे दोन्ही बाजूने दाबलं गेलं होतं ना, ते खूप पूर्ण 2 दिवस माझं अंग दुखत होतं. म्हणजे ही गोष्ट खरी होती की ती निगेटिव्हिटी मला हे करू देत नव्हती. पण दत्त महाराजांनी मला आशीर्वाद दिला होता आणि ही घटना सत्य आहे. त्यामुळं तुम्ही जितकं शक्य आहे तितकं मनोभावे शुद्ध अंतकरणापासून गुरुचरित्र करा. तुम्हाला नक्कीच अनुभव येईल. आणि हा अनुभव प्रत्येक वेळीच येतो असं नाही. आत्तापर्यंत माझे 10 ते 11 गुरुचरित्र झाले असतील पारायण करून, पण प्रत्येक वेळीच मला अनुभव आलेला आहे असं नाही. कधीतरी सुरुवातीला 1दा-2दा आला होता, त्याच्यानंतर 1दा आला. याचा अर्थ असा नाही की आपली पूजा दत्तगुरूंपर्यंत पोहोचत नाही. आपण मनापासून केलेली कुठलीही सेवा ही दत्तगुरूंपर्यंत पोहोचत असते. त्यामुळेच तर आपल्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडत असतं. त्यामुळे तुम्ही असं अजिबात समजू नका. जे करताय ते पूर्ण श्रद्धेनं आणि मनापासून करा.
जर या 7ही दिवसात तुम्हाला दृष्टांत नाही मिळाला असं समजू नका की फक्त दृष्टांत दिला तरच दत्तगुरूंपर्यंत आपली सेवा पोहोचते. असं नाही. तुमच्या घरात एखादी अचानक कोणती तरी व्यक्ती आली आहे किंवा एखादं अचानक कोणता तरी भिक्षुक आला आहे की जो तुमच्या घरी कधीच येत नव्हता, अचानक कसा आला, तर त्याला भिक्षा घाला. घरात जे कोणी येतं आहे त्यांना चहा पाणी जे काही देता येईल तेवढं द्या. अन्नदान करा. अन्नदान हे अतिशय महत्त्वाचं आहे. भुकेलेल्याची भूक जाणणं, तहानलेल्याची तहान जाणणं हे आपलं काम आहे. आणि कुठल्याही रूपानं दत्तगुरू हे आपल्या घरात येत असतात. मग ते पशुपक्ष्यांच्या रूपातही येऊ शकतात. त्यामुळे पक्षी जरी आले तरी त्यांना खायला घाला. आणि नियमांना अजिबात घाबरू नका की माझ्याकडून ही चूक झाली, ही नकळत चूक झाली, मग आता काय होईल. काहीही होत नाही. दत्तगुरू कुणाचंही वाईट करत नाहीत. ते आपले गुरु आहेत. तर ते आपल्याच अंगातील, आपल्या शरीरातील वाईट शक्ती, जी काही निगेटिव्हिटी, ज्या काही वाईट गोष्टी आहेत त्या बाहेर काढण्याचं काम दत्तगुरू करत आहेत. मग ते आपल्या बाबतीत वाईट करतील का? स्वामी महाराज आपले आहेत. ते आपल्या भक्तांच्या पाठीशी कायम उभे असतात. तुम्ही फक्त तुमचं काम करा. त्यांचं काम ते आपोआप करतील. सेवा करा. मेवा द्यायचं काम त्यांचं ते करत असतात. त्यामुळे कुठल्याही गोष्टीची चिंता अजिबात करू नका. आणि संकेत मिळाला नाही म्हणून माझी पूजाच पोहोचली नाही असं अजिबात समजू नका. तुम्ही मनापासून सेवा करा. शेवटच्या दिवशी जेवढा काही दानधर्म तुम्हाला करता येईल तो करा. तुम्हाला दत्तगुरूंचा आशीर्वाद नक्की मिळेल आणि तुमची पूजा त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचेल. या चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओलाही लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.